हे आई, अगं आई उठ ना. अगं आमची शाळेची तयारी करून दे, आम्हाला शाळेत जायचंय. अगं तू दररोज लवकर उठायची आणि मग नंतर आम्हाला उठवायची. आज काय झालं तुला, का उठत नाही? तर माय बापू हो, ती उठायला तयार नाही. गल्लीतल्या महिला त्या ठिकाणी जमा झाल्या. त्या महिला म्हणायला लागल्या, अरे बाळांनो, अरे तुमच्या अशा निद्रेमध्ये निद्रिस्त झालेली आहे की त्या निद्रेतून कुणीच जागा होत नाही. बाळा, तुमची आई कायमची झोपी गेली रे, ती आता उठणार नाही. मुलं त्या ठिकाणी रडताय, आकांत करताय. मायबापू एवढ्या लहान मुलांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्या आईची अंत्ययात्रा पाहिली. मायबापू हो, एखाद्या वेळेला एखाद्या मुलाचा बाप गेला तर आई त्या ठिकाणी बापाचंही कार्य करते. म्हणून कुणाची आई त्या ठिकाणी मरायला नको. त्या मुलांची आई गेली आणि 1-2 महिना गेल्यानंतर त्या माणसाच्या मनामध्ये विचार आला की अरे माझ्या वाईट व्यसनामुळे, माझ्या वाईट वागण्यामुळे माझी सोन्यासारखी पत्नी, माझ्या पत्नीला सुद्धा मी घालवलं. ती मला सोडून चालली गेली, म्हणून मी जगून काय करू? तो सुद्धा दुसऱ्या दिवशी शेतात जातो, एका झाडाला दोर बांधतो आणि मायबापू तो त्या ठिकाणी गळफास घेऊन स्वतः मरून जातो. मला सांगा, त्या मुलांना आता आई राहिली नाही आणि बापही राहिलं नाही. असं करता करता 2-3 महिने निघून जातात. अनाथ झाली मुलं. याच्या त्याच्या दारामध्ये भिक्षा मागायची, भाकरी मागायच्या आणि आपला उदरनिर्वाह करायचा. मग एक दिवसाचा प्रसंग, पोळ्याचा सण आला आणि तो पोळ्याचा सण आल्यानंतर ती लहान मुलगी म्हणायला लागली, अरे दादा, अरे म्हटले आज जर आपली आई जिवंत राहिली असती, बघ म्हटले सर्वांच्या घरी पोळ्याचा सण साजरा करतायत दादा, आपली आई जर राहिली असती तर आपल्याही घरी सण साजरा झाला असता. आणि मायबापू त्या मुलाला कळत होतो. तो विचार करू लागला की हा सण बैलांचा आहे, बैलांना पुरणपोळीचं नैवेद्य खाऊ घालतात. ते एका शेतकऱ्याच्या दारामध्ये गेला, एका बैलाचा दोर त्याने आपल्या हातात धरला आणि मायबापू तो दोर हातात धरला, पण तो बैल मारका होता. तो बैल त्याला मारायला लागला. तो बैल त्याला मारतोय तरी सुद्धा मुलगा तो दोर हातातला सोडत नाही. आणि त्यावेळेला मात्र एका सदग्रस्ताचं लक्ष गेलं. ते सदग्रस्त म्हणायला लागले, अरे अरे कुणीतरी त्या बैलाचा दोर या मुलाच्या हातून घ्या म्हटले. अरे तो बैल त्याला मारतोय. आणि ज्या वेळेला तो सदग्रस्त त्या बैलाचा दोर त्याच्या हातून घ्यायला लागला, तो मुलगा म्हणायला लागला, दादा तुमच्या पाया पडतो, पण या बैलाचा दोर माझ्या हातून घेऊ नका हो. अरे म्हटले तो बैल तुला मारतोय तरी तू त्याचा दोर आपल्या हातात घेतोय. म्हटले दादा तुमच्या पाया पडतो, पण या बैलाचा दोर घेऊ नका. का? तुम्ही कुणाच्या तरी दारात या बैलाला घेऊन जाईल, एखादी माता भगिनी येईल, पुरणपोळीचा नैवेद्य आणेल, तो अर्धा नैवेद्य मी या बैलाला खाऊ घालीन आणि दादा अर्धा नैवेद्य माझ्या बहिणीसाठी घरी आणलो, म्हणून याचा दोर माझ्या हातून घेऊ नका. मायबाप हो, एवढी वाईट परिस्थिती त्या मुलांच्या वर आली. फक्त कशामुळे हो? फक्त व्यसनामुळे आली. आणि म्हणून मायबाप हो, जीवनामध्ये कुठलंही व्यसन असेल, ते व्यसन आपल्या विनाशाला कारण ठरतं. आणि म्हणून तेच या ठिकाणी या पांडवांच्या बाबतीत घडलं. तर मायबापू स्वतःची पत्नी सुद्धा त्याने त्या द्वीपामध्ये लावली आणि लावल्यानंतर ती रजस्वला अवस्थेमध्ये असताना सुद्धा तो दुःशासन गेलेला आहे, तिला ओढत फरफटत त्या ठिकाणी आणलेला आहे. ती विचार करायला लागली. तर सज्जनांनो, त्या ठिकाणी विचार करते की माझे 5 पती असताना सर्वच्या सर्व या ठिकाणी अगदी शांत उभे आहे, कुणीच माझ्या मदतीला धावत नाही.
की देवा मी कुठलं पाप केलंय की त्या पापाची मी आता शिक्षा भोगते. आणि त्यावेळेला मात्र ती विचार करायला लागली की अरे माझे 5 पती दगडासारखे त्या ठिकाणी उभे आहेत, माझ्या मदतीला धावत नाही. आणि त्यावेळेला मात्र मायबापू हो तिने अगदी विश्वासपूर्वक त्या ठिकाणी मनात विचार केला की माझे 5 पती माझ्या कामात येत नाही, माझ्या मदतीला धावत नाही. पण त्यांनी असं समजायचं नाही की मला कुणीच नाही, माझा भाऊ आहे. आणि मायबापू त्याच वेळेला तिने भगवान परमात्म्याची आराधना केली, अर्थ हाक भगवान परमात्म्याला मानली की त्याच्याशिवाय कुणीच माझ्या मदतीला त्या ठिकाणी धावणार नाही. तुम बिन मोरे कोण खबर ले, तुम बिन मोरे कोण खबर ले, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधार. तुम बिन मोरे कोण खबर, ऋषी जन्मेजयाला सांगतात की त्या वेळेला पाप क्षालनाच्या उपायासाठी ते इकडे तिकडे फिरायला लागले. आणि ज्या वेळेला एका वनामध्ये त्यांचं पदार्पण झालं की त्या वनामध्ये मार्कंडेय महर्षी राहत होते. की ते विचार करायला लागले की या ठिकाणी आल्यानंतर सगळं काही वेगळं दिसतंय. म्हटले काय की अशा विरुद्ध गोष्टी त्या सुद्धा समान दिसतंय. कारण मायबापू हो त्याच ठिकाणी मार्कंडेय महामुनींचा आश्रम होता. अमरकंटकाच्या जवळ सुंदर असा मार्कंडेय महामुनींचा आश्रम. आणि ज्या वेळेला त्या आश्रमामध्ये ते गेले अगदी प्रसन्नतेचं वातावरण आहे. आणि सर्वांनी मार्कंडेय महामुनींच्या जवळ गेल्यानंतर त्यांना नमस्कार केला. बोलिये मार्कंडेय भगवान की जय. त्यांचं चरण प्रक्षालन केलं, पाद्यपूजा केली. आणि त्यावेळेला मात्र मार्कंडेय महामुनींना ते सांगतात की हे महामुनी आपण 7 घोर असे प्रलय आपल्या जीवनामध्ये पाहिलेले आहे.
की आपल्या एवढा दीर्घायुषी या जगामध्ये कुणीच नाही. अनेक संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पाणीच पाणी झालं, पण तरी सुद्धा तुम्ही जिवंत आहात. तर तुम्ही कसे जिवंत राहिले आणि कोण कोण त्या प्रलयामध्ये जिवंत राहिलं तुम्ही सांगा. तर तुम्हाला हे सर्व त्या ठिकाणी ज्ञान असेल म्हणून तुम्हीच आम्हाला ते सांगू शकता. आणि आम्हाला माहिती आहे की सर्व ज्ञान त्या ठिकाणी महादेवाच्या उपासनेशिवाय माणसाला प्राप्त होत नाही. म्हणून तुम्हीच आमची शंका दूर करा, आम्हाला ते ज्ञान सांगा. तर त्यावेळेला मार्कंडेय ऋषी सांगतात, राजन, अरे कल्पाच्या शेवटी होणारे अनेक महाप्रलय मी पाहिलेले आहे. यातही समुद्र एकत्रित झाल्याने त्या अथांग जलात मी हाताच्या सहाय्याने तरंगत राहिलो आणि सूर्यासमान तेजपुंज अशा परम पुरुषास मी पाहिलं. तर त्या अंधकारात जसा दिवा चमकावा आणि त्याचप्रमाणे मेरू पर्वतावरच प्रकाश होता, इतरत्र काळा कुट्ट अंधार होता. आणि त्याच ठिकाणी मी भय कातर झालो होतो. त्या विशाल जलात विराट रूपधारी एक मत्स्य पाहिला. की त्या प्रलयामध्ये मी जात असताना एक मत्स्य पाहिला आणि तो मत्स्य तो मला म्हणायला लागला, मुनी तुम्ही इकडे या. अहो तिकडे कुठे जाताय तुम्ही, इकडे या. आणि त्यावेळेला मी विचार करायला लागलो की साक्षात भगवान शंकरांनी माझ्याकरिता या मत्स्याला पाठवलं असेल. तर मायबापू तो मत्स्य नसून साक्षात भगवान शिव होते. आणि मग मी त्या मत्स्य अवताराला नमस्कार केला. बोलिये मत्स्य भगवान की जय. तर एवढ्या प्रलयामध्ये त्या मत्स्याने आपलं मुख त्या ठिकाणी मोठं केलं. आणि हे राजन, त्या मत्स्याने मला आपल्या मुखात घेतलं. आणि त्याच्या मुखात गेल्यानंतर ज्याप्रमाणे एखादं बालक आपल्या आईच्या कुशीत जातं आणि त्याप्रमाणे मला आपल्या आईची कुस त्या ठिकाणी वाटायला लागली. मी त्यांच्या कुशीमध्ये विसावलो. त्या भयानक एकमेकांवर आदळणाऱ्या लाटा, त्या लाटांचा भयंकर आविष्कार आणि ते महादेवांचं रौद्र रूप मी त्या ठिकाणी अनुभवत होतो. हा मत्स्य सागराच्या मध्यभागी पोहोचला आणि त्यावेळी मी असं पाहिलं की समुद्रात उत्कट भोर निर्माण होत आहे. त्या समुद्राच्या महाकाय एकमेव नदीच आपल्या दिव्य फेसाळणाऱ्या लाटांनी गंभीर नाद करत वेगवेगळ्या वाहणाऱ्या त्या नदीस मी पाहिलं की तिच्या जलात मकर, मीन इत्यादी जलचर आनंदाने विहार करीत होते. त्या नदीच्या मध्यभागी नीलकमलाच्या पानाप्रमाणे दिव्य सुवर्ण कांती व उज्ज्वल नभा धारण केलेल्या कन्येस मी पाहिलं. तर ती लहान कन्या गुडघे टेकून त्या जहाजावर बसलेली होती. तर तेव्हा त्या म्हणून कन्येस तू कोण आहेस? त्या ऋषींनी त्या कन्येला विचारलं, म्हटले कन्ये तू कोण आहेस? तू एकटी येथे काय करते? ती कन्या सांगायला लागली, अरे मी शिवशंकराच्या अंगातून उत्पन्न झालेले अमृत आहे. जन कल्याणार्थ मी विशाल नौका मी तुमच्या करता घेऊन आलेली आहे. मायबाप हो, एका कन्येमध्ये नर्मदा मैया बसलेली आहे. किती कधी न मृता, ती कधी मरण पावत नाही. आणि ती त्या ऋषींना म्हणायला लागली की ही जहाज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि हे जहाज म्हणजे तुम्हाला एकटं समजू नका, तर साक्षात भगवान शंकराचा याच्यामध्ये निवास आहे. आणि म्हणून तुम्हाला आता या प्रलयापासून धोका नाही, तुम्हाला काहीच होणार नाही. आणि मग त्या दिव्य कन्येस त्यांनी नमस्कार केला. आणि ती दिव्य कन्या म्हणजेच नर्मदा मैया. बोली नर्मदा मैया की जय. सर्वांनी त्या दिव्य कन्येला नमस्कार केला आणि आम्ही सर्वच्या सर्व त्या ठिकाणी जहाजामध्ये बसलो.
तर कठीण काळास आम्हाला भय मिळालं, अभय मिळालं. वर तुझ्या सानिध्यामध्ये वामदेव रूपास नमस्कार, कल्प कल्पात प्रगट झालेल्या बहुरूपास नमस्कार. तुझ्या मंगलमय आशुतोष अव्यक्त अचिंत चेतन आत्मरूप उत्पत्ती स्थिती आणि प्रलय या सर्वांना आम्ही नमस्कार करतो. तर मायबापू अशा प्रकारे मार्कंडेय महामुनी सांगतात. धर्मराज म्हणाले, महाराज आपण जी सुकन्या या ठिकाणी सांगितली तिचं दर्शन तुम्हाला झालं, तिचा महिमा तुम्ही सांगितला की त्या कन्येने तुम्हाला वाचवलं, तुमच्यासाठी नौका आणली, पण ती निर्माण कशी झाली? तर याविषयी सविस्तर आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी सांगा. ते ऐकल्यानंतर आमच्या मनाला आनंद होईल. आणि मायबापू त्याच वेळेला मार्कंडेय महामुनी सांगतात की तुम्ही जो मला प्रश्न विचारला तो अगदी मनाला आनंद देणारा आहे. की त्या प्रलय सागरामध्ये योगियांप्रमाणे भ्रमण करणाऱ्या त्या शिवकन्येचे अवतरण तुम्हाला कसे झाले ते सांगतो. की राजन, तुझ्यासारखाच म्हणून मला प्रश्न विचारला होता. की ते म्हणू मला म्हणाले की हे मुनिश्रेष्ठ, हीच ती वेद माता आहे, हीच ती सावित्री आहे, हीच ती सरस्वती आहे, हीच ती लक्ष्मी आहे, हीच ती कालरात्री आहे. हिची अनेक नाव आहे. तरीची निर्मिती तुला सांगतो की एक वेळेला अमरकंटकाच्या जवळ असणाऱ्या ऋष्यमान पर्वत, त्या ऋष्यमान पर्वतावरती अगदी आनंदाने भगवान शंकर गेलेले आहेत. तर सज्जनांनो, त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवान शंकरांनी अगदी घोर असं तप केलेलं आहे. अगदी करुण रसामध्ये भगवान शंकर गेलेले आहे. आणि त्या करुण सागरात गेल्यानंतर घोर असं त्यांनी तप केलं. आणि मग तप केल्यानंतर त्यांचा एक स्वेदच, एक बिंदू, एक त्यांच्या घामाचा थेंब त्या ठिकाणी जमिनीवरती पडला. आणि त्या एकाच थेंबापासून जिची निर्मिती झाली आणि ती म्हणजे नर्मदा आहे. बोली नर्मदा मैया की जय. नर्मदे 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 भजन करा. नर्मदे 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 हे मा जगतारणी, हे मा पापहारिणी, हे मा जगतारणी पापहारिणी. नर्मदे 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 हरि बोल. जय हो.